आगामी महापालिका निवडणूक महायुतीतूनच लढणार आहे. यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांच्यासोबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत. महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसल्याने यासंबंधी अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरूनच घेण्यात येईल. मात्र सध्याच्या घडीला महायुतीमधूनच निवडणूक लढवली जाईल. भाजपने आम्हाला विधानसभा निवडणुकीत महापालिकेला आमच्या पक्षासाठी 25 जागा सोडण्याचा शब्द दिला होता. आता तो शब्द खरा ठरवण्याची वेळ जवळ येत आहे. आम्हाला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या शब्दाला जागतील आणि महायुतीतूनच महापालिकेची निवडणूक लढवली जाईल. त्यावरच पक्षाची पुढील आखणी आणि रणनीती अवलंबून असल्याचे उत्तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, सध्या शहरामध्ये वातावरण ढवळून निघत आहे. माजी नगरसेवक भाजपच्या झेंड्याखाली डेरेदाखल होत आहेत. प्रत्येकानं आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. मात्र निवडणुकीमध्ये अंतिम काळ महत्त्वाचा असतो. शेवटच्या टप्प्यात राजकारण बदलते. आमच्या पक्षाची देखील रणनीती ठरवली जात आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. इच्छुकांची फळी आमच्याकडे तयार आहे. येणारा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. भाजप पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आमच्या पक्षात देखील बोलणी सुरू आहेत. मात्र वरिष्ठ पातळीवर याबाबत निर्णय होईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा निरीक्षक प्रताप सरनाईक यांच्यासोबत युतीसंदर्भात चर्चा झालेली आहे. महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या संबंधित कामकाजाला अधिक गती येईल. मात्र सध्या तरी महायुतीमधूनच निवडणूक लढण्याची शिवसेनेची तयारी आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.